आणि आता या दिवसभरातली आणखी एक मोठी अपडेट आहे। बातमी आहे नाशिक TCS धर्मांतर प्रकरणासंदर्भातली चार्जशीटमधून मोठे अपडेट समोर आले। तर ही बातमी आहे चार्जशीटमधल्या अत्यंत धक्कादायक अशा गौप्यस्फोटांची खुलाशाची, कारण अनेक खुलासे समोर आले। TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। 2022 ते 26 या काळात पीडितेवर झालेल्या अत्याचाराची चार्जशीट समोर आली आहे। यामध्ये आरोपींनी अनेक गंभीर गुन्हे आणि धक्कादायक गोष्टी केल्या आहेत असं समोर आलंय। धर्म परिवर्तनासाठी इस्लाम धर्माचं ॲप डाउनलोड करून दिलं होतं आणि पीडित तरुणीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर केलंय असा या आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे। त्या चार्जशीटमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत, काय धक्कादायक माहिती समोर येते बघूया। दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत। पीडितेला 2022 मध्ये TCS मध्ये नोकरी मिळवून दिली। लग्नाचं खोटं वचन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले। धर्मांतरासाठी इस्लाम धर्माचं ॲप डाउनलोड करून दिलं। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला। पीडितेचं हनिया असं मुस्लिम नाव ठेवलं। अत्तारनं ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेच्या छाती आणि पार्श्वभागावर हात फिरवला। आरोपी मतीन याने निदा खानची अटक टाळण्यासाठी आश्रय दिला। तर निदा खानवर नेमके कोणकोणते आरोप ठेवण्यात आलेले आहेत नजर टाकूया। कंपनीत मॅनेजर, टीम लीडर म्हणून तिच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। TCS मधले पुरुष तसंच महिला कर्मचाऱ्यांचा धर्मांतर करण्याकरता कट रचणं, धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप तिच्यावर आहे। गुंगीचं औषध देऊन अत्याचारास मदत केल्याचाही ठपका तिच्यावर ठेवण्यात आलाय। याशिवाय पीडितांना धमकावल्याचाही निदावर आरोप आहे। टार्गेट देऊन निदावर जबाबदारी सोपवल्याचा संशय हा व्यक्त होतोय।